नमस्कार. मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 11वी मराठी विषयातील घटक क्रमांक 7 अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण मराठीचा जो अभ्यासक्रम शिकवला होता तो तुम्ही नक्कीच आत्मसात केला असेल. तर त्या पुढचा भाग जो आहे तो पाठ क्रमांक 7 प्रवीण दवणे यांच्या प्रश्नपर्व या पुस्तकातून घेतलेला हा भाग आहे. प्रवीण दवणे हे मूळचे ठाण्याचे. 6 एप्रिल 1959ला त्यांचा जन्म झाला आणि ठाण्यातल्याच ते ज्ञानसंपदा महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून 30 वर्ष सलग काम केलं. 30 वर्षानंतर त्यांना वाटलं की नाही, आता आपण स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी आणि पूर्णवेळ लेखन करायला हवं. आणि मग ते त्यानंतर पूर्णवेळ लेखनाकडे वळले. पण अगदी बालवयापासूनच त्यांना लेखनाची सवय होती, छंद होता आणि त्याचे परिणाम असे झाले की जवळजवळ 110 पुस्तके आणि कविता संग्रह आज त्यांच्या नावावर प्रकाशित झालेले आहेत. 2000पेक्षा अधिक गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि जी गाणी लता मंगेशकर, आशा भोसले, साधना सरगम, सुरेश वाडकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि तिथंपासून शंकर महादेवनपर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि सगळी गाणी जी आहेत ती आज आपल्या ओठांवर ताल धरायला लावणारी आहेत. फक्त त्यांनी लेखन केलं असं नाही, तर स्वतः ते चांगले लेखक तर होतेच, कवी होते, गीतकार होते, पण त्याबरोबरीनेच त्यांची पटकथा लेखनसुद्धा अप्रतिम होतं. आणि एक वक्ता म्हणून आज प्रवीण दवणे महाराष्ट्राला परिचित आहेत. आणि मग असे हे प्रवीण दवणे त्यांच्या दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. रंगमेघ, गंधखुना, आरताचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि ज्या म्हणजे वैचारिक लेखसंग्रहातून प्रश्नपर्व हे जे लेखसंग्रह आहे त्यातून माणूस बांधूया हा जो आपण पाठ अभ्यासणार आहोत तो लेखसंग्रहसुद्धा त्यांचा प्रकाशित आहे. दिलखुलास, थेंबातला आभाळ, सावर रे, लेखनाची आनंद यात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे गाजलेले विशेष कार्यक्रम. हे सगळं लेखन करत असताना त्यांना सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार जो आहे तो 5 वेळा मिळालेला आहे. त्याबरोबरच गदिमा प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून त्यांना चैत्रबन पुरस्कार दिलेला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि याबरोबरीनेच अनेक मानाचे जे पुरस्कार आहेत ते त्यांना मिळालेले आहेत. माणूस बांधूया हा त्यांचा जो पाठ आहे तो आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने विचार करायला लावणार आहे. आजची पिढी, आजची मुलं किंवा आजचा तरुण जर आपण बघितला तर जागतिकीकरणाचे वारे जे आहेत ते वारे सगळीकडे पसरलेले आहेत. औद्योगिकरण जे आहे ते सुसाट वेगाने धावत आहे. माणूस पृथ्वीवर म्हणता म्हणता हळूहळू मंगळ, चंद्र इकडे झेपावलेला आहे आणि आता सूर्यावर सुद्धा जाण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे माणसाने आपलं पाऊल जे आहे ते अतिशय वेगाने एकाकडून दुसरीकडे टाकलेलं आहे. आणि हे टाकतानाच मात्र तो माणसांपासून खूप लांब जायला लागला आहे. अगदी तुमचाच विचार केलात तुम्ही, तुमच्या घरात जर अगदी चौकोनी कुटुंब असेल, आई, बाबा आणि 2 भावंड, तर मी अशी काही घरं बघितलेली आहेत की बाबा कुठेतरी दूरवर नोकरीला असतात, अगदी 8-10 महिन्यांनी त्यांची घरच्यांशी भेट होते. आई कुठेतरी कामाला असते, आई सकाळी लवकर उठते, त्याच्यानंतर ती तिच्या जॉबच्या ठिकाणी जाते. मुलं आपली ट्युशन असेल, शाळा असेल, आणखीन एक आता सध्या मोठ्या प्रमाणात जो प्रवाह सुरू आहे की प्रत्येक पालकांना वाटतं की माझ्या मुलाला एखादी कला आली पाहिजे, एखादा खेळ आला पाहिजे आणि त्यासाठीची त्यांची जी धडपड सुरू आहे यातून मुलं जणू काय रेसचा घोडा जो आहे तो घोड्याप्रमाणे धावत आहेत. आणि ह्या सगळ्यात आपल्याला एकमेकांशी बोलायला, एकमेकांची दुःख वाटून घ्यायला, एकमेकांच्या सुखात सहभागी व्हायला फार कमी वेळ होतो. आपण एखाद्याच्या लग्नाला किंवा एखाद्या लहान बाळाच्या बारशाला जरी गेलो तरी इतके घाईत असतो की आपल्याला त्या एखादा कार्यक्रम कधी उरकतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो, इतपत आपली लगबग सुरू असते. आणि मग अशा वेळी आपले आजी आजोबा, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी यांना भेटताना आणखीन एक नवा प्रवाह सुरू होतोय, तो म्हणजे गेट टुगेदर. आणि त्या गेट टुगेदरमध्ये भेटून आपण किती मोकळं होतो, नाही होऊ शकत. आणि मग ही विखुरलेली माणसं, विखुरलेली तोंड एकत्र आणण्याचा प्रयत्न
ह्या पाठातून प्रवीण दवणे यांनी केलेलं आहे. आणि मग माणूस का बांधायचा, तर ते म्हणतायत बघा, माणसं असं का वागतायत, असं का घडतंय, म्हणजे माणसं असं का वागतायत, माणसं समोरासमोर बोलतच नाहीत. आपण अगदी साधा विचार केला तर आपण घरातल्या घरात जर राहत असेल तर आपण घरात आईबाबांना, आपल्या भावंडांना, आपल्या नातेवाईकांना म्हणजे शुभ सकाळ, शुभरात्री म्हणत नाही, पण आपल्या मोबाईल वरून मात्र आपल्याला सरसकट आपण मेसेज पाठवतो, गुड नाईट, गुड मॉर्निंगचे. हे जे घडत आहे ते का घडतं आहे, माणूस का दूर जातो आहे, माणसं असं का वागतायत, शिक्षणाचं असं का होतं आहे. शिक्षण कशासाठी आहे, तर आपल्याला ज्ञानी बनवण्यासाठी. शिक्षणातून माणूस ज्ञानी होतो. म्हणजे ही जी शिक्षणाची परंपरा सुरू केली, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षणाने शिक्षण घ्या तर तुम्हाला शहाणपण येईल. विवेकानंदांनी सांगितलं, सावित्रीबाई ज्योतिरावांनी तर त्याचा इतका पुढाकार घेऊन शिक्षण आपल्या दारापर्यंत आणून पोचवलं. पण खरंच आपण शिक्षणाने शहाणे झालो का, हा विचार केला तर आपल्याला त्याचं उत्तर नाही असं येईल. आणि मग आपल्याला शिक्षणातून शहाणपण मिळायला पाहिजे, पण आता शिक्षण चाललं आहे कुठे, हाही प्रश्न पडतोय. वृत्तपत्र किंवा मीडिया जो आहे, प्रसारमाध्यमं जे आहेत, ती माणसाला कुठे नेऊन ठेवत आहेत. आणि मग हे सगळी जी पडझड होते माणूसपणाची, ही माणूसपणाची पडझड आपल्या ज्या मागच्या पिढ्या आहेत, म्हणजे आपले आजी आजोबा असतील किंवा आपली काही घरातली वरिष्ठ माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांना पडलेलं आहे की असं का होतं आहे. थोडंसं आपण पाठीमागे गेलो आणि बघितलं तर त्यावेळची माणसं, त्यावेळचं कुटुंब व्यवस्था ही इतकी जे एकमेकाला बांधून ठेवणारी होती की असं म्हटलं जात होतं की एखाद्याच्या पायात काटा रुतला तर दुसऱ्याला त्याची कळ यायची. आणि आताची परिस्थिती अशी आहे की काटा कुणाला रुततो आणि कळ कुणाला येते आणि काय होतं हे कुणालाही पडलेलं नाही. साधे आपले अपघात झाले रस्त्यावरचे तर माझं त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. इतकी म्हणजे आपली भावना जी आहे ती भावना अगदी खाली आलेली आहे. आणि मग आपण एखादा फोटो काढतो, सेल्फी काढतो, पण मदत करणं बाजूला राहतं. हे माणूसपण जे आहे ते आता कुठेतरी हरवत चालले आणि त्या हरवल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रवीण दवणेंनी केला आहे. आणि मग ते म्हणतात की न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ आता मागं पडला आहे. म्हणजे पूर्वी न बोलताही सगळं कळत होतं. घरातले डोळे बघितले मोठ्यांचे की आपल्याला समजत होतं की त्यांना आनंद झाला आहे, त्यांना राग आला आहे, नेमकं कसं वागायचं हे डोळ्यातून समजत होतं, चेहऱ्यावरून समजत होतं. असा तो काळ होता. पण आताचा काळ काय झाला आहे तर न बोलतासुद्धा संवाद होणारा काळ आता मागं पडला आहे. आणि आता खूप खूप बोलून ही काळीज ओलावणारा काळ जो आहे तो उरलेला नाही आहे. म्हणजे कुठंच काळीज ओलावत नाही आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुम्ही कॉलेजमध्ये येता, सकाळी 7ला येता, 1च्या दरम्यान घरी जाता आणि घरी गेल्यानंतर जेव्हा एक घरातली तुमची जी आई आहे त्या आईचं जर काहीतरी दुखत असेल, तिला खूपत असेल काहीतरी, तर तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अजिबात समजत नाही. ते आपल्याला समजायला हवं. खरं तर तिला आज सकाळपासून काही त्रास होत होता का, आपण काय करतो तर नाही मी कॉलेजला गेलो होतो, म्हणजे मी लढाईला गेलो होतो आणि मी लढाई कुठेतरी आता ती करून आलेलं आहे, मी दमलेलं आहे. मग दप्तर एका बाजूला, कपडे एका बाजूला आणि मग त्यातल्या त्यात आणखीन आवडीचा पदार्थ नसेल तर आपला किती दंगाधोपट सुरू असतं. इथं मात्र आपल्याला कळायला हवं आईला काहीतरी दुखतंय. वडिलांच्या बाबतीत असंच असतं. प्रत्येक वेळी आपल्या गरजा आपण समोर ठेवतो, पण वडिलांकडे पैसे आहेत का नाही समजत. आणि म्हणून त्या काळात आपल्याला आई वडील हे सगळं समजत होतं. आता मी अगदी सगळ्यांनाच ह्या नियमात बसवत नाही आहे, ह्याला अपवादी आहेत. पण सारासर आपण जर सगळा विचार केला किंवा सगळं वातावरण बघितलं, सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून काय झालेलं आहे तर माणूस मिथ्या सोनं सत्य असं म्हणायला लागला आहे. मिथ्या म्हणजे खोटं. माणसाला आता काय झालं आहे, जे खोटं आहे ते सुद्धा सोनं वाटायला आलं आहे. आणि मग आपण वास्तवाचं भान ठेवून जर विचार केला तर आज कितीतरी असे गुन्हे घडत आहेत की कोणतरी येतं आणि सांगतं की हे सोनं घ्या, 1 किलो आहे, अर्धा किलो आहे, 10 तोळा आहे आणि आम्हाला फक्त 1000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या. आणि आपण त्याला बळी पडतो आहे. आणि हे भावनेच्या बाबतीतसुद्धा घडते. आपण सगळ्यांनाच काय केलं आहे तर ह्या जो ओलावा आहे तो ओलावा संपलेला आहे आणि आपण भावनाहीन, भावना शून्य झालेला आहोत. आणि मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पैसा. आपल्याला असं वाटायला लागलं की पैशाने सगळी गणितं सोडवता येतात. पैसा आला ना की आपल्याला सगळं शक्य होते. आणि मग आता आपण पैशाच्या पाठी लागलो आहे. मग पैसा मिळतो कसा तर त्याला आपल्याला काम करायला हवं, नोकरी करायला हवी, व्यवसाय करायला हवा. आपल्याला ऐन प्रकारे आपल्याला पैसा मिळवणं हे गरजेचं झालं आहे. आणि म्हणून आपलं जर गरिबी, आपलं दारिद्र्य संपवायचं असेल तर आपल्याला पैसा मिळवायला पाहिजे, हे एक समीकरण झालं. आणि म्हणूनच आपण काय त्याच्यातून घडत गेलं तर गरिबी
नाहीशी होत गेली, दारिद्र्य हळूहळू कमी होत गेलं, पण माणसातला ओलावा होता तो ओलावा कमी झाला. आणि मग ही गरिबी कमी करता करता आपल्याला म्हणजे जसं दुकानदार असतो काय करतो, तो वस्तूंची खरेदी विक्री करतो. आपल्याला एखादी वस्तू हवी आहे, आपण दुकानदाराकडे जातो, ती वस्तू हवी आहे, मी सांगतो 1 किलो मला तांदूळ हवे आहेत, तो आपलं लगेच त्याची मोजमाप करतो, 1 किलोचं तांदूळचं पॅकेट तयार करतो आणि तुमच्याकडून पैसे घेतो. व्यवहार संपला, काहीच देणं घेणं नाही आहे. आज भावनांसुद्धा व्यवहार झाले. आणि मग हळूहळू दुकानाचं म्हणजे काय झालं आहे तर मॉलमध्ये रूपांतर झालं आहे. मॉल सुरू झाले आता. आणि हे मॉल जे आहेत त्या मॉलमध्ये तर आपल्याला कोणच नाही, दुकानदाराकडे तरी आपल्याला चौकशी होते, कसे आहात, खूप दिवसांनी आलात. मॉलमध्ये हे सुद्धा नाही आहे. म्हणजे आपण काय झालो, पुन्हा आणखीन दूर 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 जात गेलो माणसांपासून. आणि मग हे आपल्याला पैशामुळं जे जग आहे ते जग आपल्याला म्हणजे जगण्याचा आपला खरा उद्देश जो आहे ते उद्देश तयार झाला. आणि मग शिक्षण पैशासाठीच होते. म्हणजे शिकायचं कशासाठी, तर पूर्वी शहाणं होण्यासाठी शिका असं म्हटलं जात होतं. आता आपण पैशासाठी शिकतोय. मला नोकरी लागायला पाहिजे, आणखीन मोठं व्हायचं आहे, आणखीन मोठं व्हायचं आहे, हे आपल्या गोष्टी आहेत. आणि मग सजणं धजणं, प्रेम करणं, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, आज ह्या सगळ्यांची दुकानं झालीत. बघा तुम्ही विचार करा, आहे की नाही. आपण सजणं धजणं कशासाठी आहे, आपण चांगलं दिसावं, इतरांना इम्प्रेशन पडावं, ह्याच्यासाठीच सुरू आहे. तिथं म्हणजे कुणाला तरी बरं वाटावं हा भाग फार कमी येतो. म्हणजे मी छान दिसणार तर कशासाठी छान दिसणार, पहिल्यांदा स्वतःला बरं वाटायला हवं ना. तर आता नाही आहे, आपण दुसऱ्यांना कुणाला तरी बरं वाटायला हवं, मग आपण दुसऱ्यांचा विचार करायला लागलो. कला निर्मिती असेल एखादी, आपण कला का जोपासतो तर आनंदासाठी, स्वतःकडे ती आहे ना गुण. मग एखादं चित्र आपण काढलं, आपल्याला पहिल्यांदा आनंद व्हायला पाहिजे, नाही आहे तर ते चित्र किती रुपयाला खपणार ह्याचा आपण प्रयत्न करायला लागतो. आपण श्रद्धा भक्ती ठेवतो देवाला. आपण आमच्या लहानपणी सांगायचं की देवा मला पाव, होय ना. आणि मग काय होईल, मला जर पास झाला तर 1 किलो त्याला पेढे देईन, आणखीन काहीतरी देईन, ही नवसायास आहे. आणि मग हे सुद्धा काय व्हायला व्यवहारात मोडायला लागलं. आणि मग ह्या सगळ्यांची आता काय झालं, दुकानं झालेली आहेत. ह्या सगळ्यांचीच दुकानं होऊन बसलेत. आणि म्हणून ही दुकानातून फक्त आता काय व्हायला लागलं तर तीच खरेदी विक्री होते, भावनांची खरेदी विक्री व्हायला लागली. आणि मग संवाद तिथं कुठंही राहिला नाही, संवाद उरलाच नाही. मला जे हवं आहे ते घ्यायचं, त्याचे पैसे पेड करायचे, पैसे द्यायचे, भागवलं की आपलं संपलं. आणि मग आता काय झालं तर हळूहळू दुकानं घरात आली. दुकानातलं वातावरण जे होतं, आपण बाहेर जे वातावरण बघितलं ते हळूहळू घरात यायला लागलं. आणि घरंसुद्धा काय झाली, आबोल झाली. घरातसुद्धा फक्त भिंती झाल्या. आणि भिंतीतून मग माणसं काय व्हायली, म्हणजे माणसांमध्ये दुफळी जी आहे किंवा माणसांमधला जो एक तेढ जी आहे ती तेढ निर्माण झाली. आणि मग कधीतरी वडिलांच्या आईच्या स्पर्शातून जाणवणारा उबदार वात्सल्य जे होतं ते आता कमी झालं. मी माझ्या वयाचा विचार करते तेव्हा आजही मला असं वाटतं की खूप दुःख झालं आहे, खूप आनंद झाला आहे, तर मस्त आईच्या कुशीत जाऊन झोपावं, आईच्या मांडीवर डोकं ठेवावं, आईने मस्त तिचे हात जे आहेत ते हात माझ्या डोक्यातून फिरवावे. जगातलं सगळ्यात स्वर्गीय आनंद तिथं आपल्याला मिळतो आहे. पण आज असं नाही आहे. आज काय झालं आहे, आर्थिक हव्यासापोटी म्हणजे आपल्याला पैशासाठी ते आईवडिलांचं जे वात्सल्य आहे, आईवडिलांचा जो काय आपल्याला उबदारपणा आहे, त्यांचं जे आपल्याला मिळणारं छत्र आहे ते हळूहळू नाहीसं झालं. आणि मग नात्यांचे चकचकीत महाल तयार झाले, फक्त दाखवायला नाती आहेत. आणि मग ती तुमच्या कुठे झळकतात तर सोशल मीडियावर झळकतात. आज ह्याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस. आपण प्रत्यक्ष किती भेटतो, एक प्रयत्न करून बघा तुम्ही कधीतरी, मी सांगते म्हणून, की एखाद्याला वाढदिवसाचं स्टेटस ठेवण्यापेक्षा एक 5 मिनिट त्याच्याशी गप्पा मारून बघा. यातला आनंद खूप महत्त्वाचा असतो, पण आपण तसं करत नाही. आणि म्हणून आत्ता सध्या पूर्वी होट आलत होते, साथ घातली जात होती, ती एकाकडून दुसरीकडे हे होत होती. पण आता मात्र तसं होत नाही. या नव्या पिढीनं काय केलं आहे तर हे काठ भरलेले आहेत सगळे, पण ती पिढी मात्र काठावरच आहे. हे काठ पाण्यात, आपण नदी बघतो, नदीच्या काठावर नुसतं उभं राहून चालत नाही, तर मस्त त्याच्यात पाय आपल्याला बुडवायला हवे, त्याच्याशी पाण्याशी खेळता आलं पाहिजे, पाण्याशी बोलता आलं पाहिजे, त्याच्यातून आनंद. पण पिढी काय झाली आहे, फक्त काठावर बसून आहे. अगदी दगडसुद्धा एखादा मारावा, त्यातले तरंग उठलेले आनंदाने बघावेत एवढंसुद्धा त्या पिढीला वाटत नाही आहे. आणि म्हणून मग हे असं का घडतं आहे, असं का होतं आहे, हे प्रश्न जसं त्या वयस्कांना सतावत आहेत तसे प्रवीण दवणेंना सुद्धा सतावायला लागले. आणि म्हणून त्यांनी मग ह्या पाठाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन केलं. इथं संवाद मूल्य तुडवली जातात, म्हणजे आपल्यातले सगळे जे काही संवादाची मूल्य आहेत, आपण एकमेकांशी बांधून राहिलं पाहिजे,
आईवडिलांची, म्हणजे आपण जरी बाहेर असेल तरी रोजच्या रोज आईवडिलांशी संभाषण करणं, त्यांची सुखदुःखात आपण सहभागी होणं. अगदी एखाद्या वेळी आपण आईला फोन केला आणि तिचा आवाज कातर असेल तरी आपल्याला समजलं पाहिजे. आईला समजतं ना तुमचा आवाज कातर झालेला, म्हणजे तुम्हाला काहीतरी दुःख आहे, तुम्हाला काहीतरी समस्या आहे, हे जसं आईला समजतं तसं ह्या पिढीला सुद्धा आजूबाजूच्या लोकांच्या समस्या समजल्या पाहिजेत. मी नेहमी म्हणते, एका बेंचवर बसणारे 2 मित्र 2 मैत्रिणी असतील तर त्यांना बाजूला बसलेल्या मित्रमैत्रिणींना काय होतंय हे त्याच्या चेहऱ्यावरून समजता आलं पाहिजे किंवा ओळखता आलं पाहिजे. आणि हे जर ओळखलं तर आपल्याला माणूस बांधायची गरज नाही, ते आपोआप बांधला जाईल. आणि म्हणून ही संवादाची मंदिरं जी काय आहेत ती हळूहळू बंद होत चालली. आपण फक्त निरोप समारंभ साजरे करायला लागलो, म्हणजे जाताना बाय बाय करणं, टाटा करणं. जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठं आपल्या गप्पा नसतात. आपण यायचं, एखाद्या कार्यक्रमाला आलो तर गप्प बसायचं, ऐकायचं, आल्यानंतर एकदा स्माईल दिलं की जाताना एकदा स्माईल द्यायचं, आणि मग हे साजरं व्हायला लागलं. आणि मग घर, शाळा, मंदिरं ही जी काय आहे ती खरं तर समाजाची आशास्थानं आहेत. घरातून समाज घडतो, शाळेतून घडतो, अगदी मंदिरं किंवा मस्जिदं असतील, चर्च असतील, जिथं जिथं माणूस एकत्र येतो त्या प्रत्येक ठिकाणातून हा समाज घडत असतो. पण आता मात्र काय झालं आहे, तर जे काय आहे आपल्याकडे, मंदिर असेल, घर असेल किंवा शाळा असेल, तर ही प्रत्येकानं आपापल्या परीनं त्याची तिथं का जायचं ही कारणं शोधलेली आहेत. आपण घरी का जातो असा जर विचार जरी केला तरी आपल्या लक्षात येतं की नोकरी करणारी मुलं जी आहेत ती मुलं खूप होमसिक होतात. कधीतरी असं वाटतं की मेसचं जेवण नको आहे, तिथलं खाणं नको आहे, खूप कंटाळा येतो आपल्याला. आणि मग आपल्याला वाटत लागतं की आपल्याला घरी जायला हवं. मग आईच्या हातचं कधीतरी आठवतं आणि मग आपण घरी येतो. 2 दिवस आपण राहिलो की आपल्याला वाटतं की नाही, माझं काम अपुरं आहे, मला गेलंच पाहिजे. आणि मग ते 4 घटकेचं येणं जे आहे असं कुठं असेल तर ती घर असं राहिलं आहे. आणि मग पुन्हा मग आपल्याला आपल्या कामासाठी आपण निघून जातो. आणि मग ह्याच्यात पण आपण जेव्हा घरी येतो त्यावेळी आईचं काम असतं, बाबा कुठेतरी गेलेले असतात, भावंड त्यांच्या याच्यात गुंतलेले असतात. आणि हे सगळं असताना आपण मग सतत काय होतो, संवादहीन होत जातो. आज मग हे सगळं का होतं आहे, हे कशासाठी होतं आहे, तर आईवडिलांना वाटते की माझं मूल खूप मोठं व्हावं, त्यानं भरपूर शिकावं. आणि भरपूर शिकायचं म्हणजे काय, तर आईवडील असेही प्रश्न विचारतात, फक्त 99% कसं शक्य आहे, मग 1% गेला कुठे. ही आजची भूमिका आहे. आज आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यातला फरकच कळत नाही आहे. आपली एक झुंड तयार झाली आणि त्या झुंडीतनं आपण जायचं नुसतं. आपण कुठे जातो, का जातो, कशासाठी जातो. माझा मित्र इंजिनिअरिंग करतो, मला केलंच पाहिजे. माझा मित्र मेडिकलला गेला, डॉक्टर होतोय, मला गेलंच पाहिजे. अरे माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय वेगळं आहे, मला चांगलं नृत्य करता येतं, मला चांगलं गायन करता येतं, मला चांगली चित्रकला येते, मला शिल्पकला येते. कितीतरी माणसं आहेत आज ह्या जगात. म्हणजे अगदी प्रवीण दवणेंचा विचार केला तर एक वेळ अशी आली त्यांना की असं वाटलं की नाही, मला आता माझ्या जी नोकरी आहे, प्राध्यापकाची नोकरी होती, चांगला पगार होता, आयुष्य चांगलं चालत होतं, पण त्यांनी सांगितलं की नाही, मला माझ्या लेखनाला वेळ द्यायचा आहे, मला लेखन करायचं आहे. आणि मग पूर्ण वेळ लेखनासाठी त्यांनी आहे ती नोकरी सोडून दिली. इथं मात्र तसं होत नाही. पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने खूप शिकलं पाहिजे, त्याला मोठं व्हायचं आहे, आणि मग पालक त्याच्यासाठी आटापिटा करतात. मग पैसा असायला हवा. आज आपल्याला माहीत आहे काही ज्या म्हणजे शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या अगदी नर्सरीची जी फीज आहेत ती 70 आणि 80,000 रुपये. ज्यावेळी मेट्रोपॉलिटन सिटीचा विचार आपण करतो महानगरांचा, त्यावेळी तिथल्या मुलांच्या फीज ज्या आहेत त्या लाखो रुपये येत आहेत. आणि मग लाख रुपयाची फी जर भरायची असेल एका मुलाची तर पालकांनी मिळवायचे किती आणि मग कसे, हे प्रश्न त्यांचे आहेत, पालकांचे आहेत. मग त्यांचा आटापिटा त्याच्यासाठी सुरू आहे की पैसा मिळाला पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या मुलं काय झालेत, मी जसं म्हटलं तसं रेसचा घोडा तयार झालेले आहेत. ती सकाळी उठतात, उठलं की त्यांची ट्युशन, कुठेतरी खाजगी शिकवणीला आपण जाणं, त्यानंतर त्यांची शाळा झाला की गायनाचा क्लास झालं की स्केटिंग झालं की आणखीन काहीतरी. हे सगळं हळूहळू व्हायला लागतं. आणि मुलं त्यांच्या एका प्रवाहात, पालक एका प्रवाहात. आणि त्यामुळे आपल्याला फक्त ही सगळी जसं रेल्वेचा ट्रॅक जसा असतो तसं ट्रॅकवर धावणारी सगळी माणसं दिसतात. आणि मग तिथं कुठंही आनंद नावाची गोष्ट उरत नाही. म्हणजे ते म्हणतात की आत्म्याची साध असते तोच संवाद. आपल्याला वाटलं पाहिजे ना, एखाद्याला मला भेटायचं आहे, एखाद्याशी बोलायचं आहे, खूप दिवस नाही भेटलो आपण, चला मस्त गप्पा मारूया. आपण गप्पांसाठी किती भेटतो, नाही भेटत. आपण भेटतो कुठे, मला कॅफेत जायचं आहे, मला पिझ्झा खायचा आहे, मला बर्गर खायचा आहे,
2-3 आपल्याला सेल्फी घ्यायच्या आहेत आणि मग पुन्हा उद्या त्याचं काय करायचं आहे, मांडणी करायची आहे. मग 4 माणसांनी ते बघायला हवं. माझा नवीन ड्रेस, माझी नवीन गाडी, माझं नवीन हे, माझं नवीन ते, हे सगळं आपण त्याच्यासाठी. पण नाही आहे, आपण मित्रांना भेटायचं आहे, नातेवाईकांना भेटायचं आहे. आधी मस्त गळाभेट घ्या ना, आणि मग त्याच्यानंतर त्यातला आनंद जो आहे तो स्वर्गीय आहे. आपण जसं म्हणजे कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करतो, तसं आज आपण काय झालं आहे, ईमेल, चॅटिंग, मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग ह्याच्यासाठी आपण हे करतो आहे. हे कृत्रिम आहे ना सगळं. प्रत्यक्ष भेटणं, प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधणं, ह्याच्यापेक्षा आपला आटापिटा कसा आहे, पाऊस पडतोय रे बाबा नेहमीचाच. वातावरण जसं हवामानात बदल होईल तसं पाऊस पडेल. पण आपला आटापिटा कशासाठी आहे, आपल्याला कृत्रिम पाऊस पडायचा आहे. खरंच त्याच्यात आनंद आहे का, तो मृदगंध येणार आहे का, अगदीच नाही. तसंच मेसेज करून एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आणि मेसेजवरून एखादी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणणं ह्यात, आणि प्रत्यक्ष जाऊन त्या दुःखात सहभागी, त्या आनंदात सहभागी होणं, ह्यात खूप मैलाचं अंतर आहे. आणि म्हणून आपल्याला ते करता आलं पाहिजे. आपण काय करतोय, नुसतं पळतोय. किती पळतोय आपल्याला भान नाही आहे. मुलं पळत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या करिअरसाठी, आणि पालक पळत आहेत मुलांच्या भविष्यासाठी. हे जेव्हा जेव्हा होत राहील त्यावेळी आपण काय करू, आज हरवून बसू. मला आज काय करायचं आहे, माझा आजचा दिवस कसा घालवायचा आहे. आपण रात्री प्रत्येकाने आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, मी सकाळी उठल्यानंतर आता झोपेपर्यंतचा दिवस खरंच माझ्यासाठी होता का, मी माझ्यासाठी, माझ्या निर्मळ आनंदासाठी खर्च केला का. नाही करत आपण. प्रत्येक वेळी उद्याची चिंता, उद्याची असं करत आपण भविष्याची चिंता करायला लागतो. आणि भविष्याची चिंता आजचा आपला आज आहे ना, आज खराब करते. आपल्याला आजचा आनंद नाही मिळवता येत. आणि म्हणून आपण आज काय होतं आहे, तर आपला आज आपण खड्ड्यातच घालतो आहे असं प्रवीण दवनेंना वाटतं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा आपण विज्ञानाचं कौतुक करतो आहे, म्हणजे विज्ञानानं काय काय दिलं, सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या मोबाईलवरनं आता हे मी शूटिंग करते, अगदी हे गॅजेटसुद्धा मला विज्ञानाने दिलं आहे. आणि हे सगळं विज्ञान आपल्याला भरभरून देतं आहे. म्हणजे घरातले आपण सगळं बघितलं तर प्रत्येक खोलीचा विचार केला, अगदी स्वयंपाकघराचा विचार केला तर तिथे मिक्सर आहे, फ्रीज आहे, म्हणजे अगदी इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, ह्या सगळं आहे. आपण बेडरूमचा विचार केला तर तिथे AC आहे, आणखीन काही बरेचसे तुमचे इतर यंत्र आहेत. हॉलचा विचार केला, TV आहे, आणखीन तिथं बरेच आहेत. हे सगळं विज्ञानाने दिलं आहे खरं, पण आपलं सुख किती आहे आणि कशात आहे आपण नाही विचार केला. आणि मग विज्ञानाचा वापरही आपण करतो आणि विज्ञानाला नावही आपण ठेवतो. जे आईला कंबरदुखी व्हायला लागली की आई म्हणते की बरं होतं, पूर्वी पाटा वरवंटा होता, हाताने कपडे धुवावे लागत होते. आज ते सगळंच बंद झालं आणि मग आपण मॉर्निंग वॉकला चालायला लागलो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विज्ञानाने काय दिलं आणि काय आपल्याला परिणाम झाले हे सगळं माणूसच करतोय. हे कुणी नाही करत, रस्त येत नाही आहे. प्राणी पक्षी त्यांचं आयुष्य खूप समाधानाने जगत आहेत. पण माणूस मात्र काय आहे, माणसाला हव्यास आहे. आणि त्या हव्यासाच्या पोटी माणूस हा यंत्रवादी झालेला आहे, यंत्रांच्या आहारी गेलेला आहे. आणि यंत्रांच्या आहारी गेलो की त्याचे परिणाम संवाद हरवण्याकडे होतात. आणि मग नुसता संवाद जो आहे तो आपण स्वार्थासाठी करतो आहे. कधी करतो आपण संवाद, बघा आता तुम्ही कधीतरी आपण विचार करा. एखाद्याला फोन करायचा आहे, कोणत्या कारणासाठी करतो, तुमचं काय काम असेल तर करणार ना, काम नसेल तर आपल्याला कुणाचीच आठवण होत नाही. आणि मग कामासाठी ते संवाद साधले जातात, म्हणजे स्वार्थासाठीच तो संवाद साधला जातो. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आपण कधीच संवाद किंवा एकमेकांशी बोलणं वगैरे जे आहे ते अजिबात करत नाही. आणि म्हणून संवादाची आज माणसाला खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ती गरज कशी आहे तर तुम्ही काही समुपदेशन वर्ग बघा. आजची मुलं एकलकोंडी झालेली आहेत. मुलांना मी आणि मी याच्या पलीकडे काही दिसत नाही आहे. मी, माझा अभ्यास, माझ्या वस्तू, माझं करिअर आणि माझं भविष्य असा विचार मुलांचा आहे. आज त्याला पलीकडे काय चाललं आहे हेही नाही आहे. जे कितीतरी घटना आपण बघतो आहोत की मुलं खूप शिकली, पालकांनी खूप प्रचंड खर्च केला त्यांच्यावर, मुलं अगदी इतर परदेशांमध्ये स्थिर झाली आणि पालक मात्र इथं एकटे आहेत. आणि इथं एकटे असताना मात्र त्यांची चौकशी होत नाही आहे. म्हणजे काही मेसेजेस तुम्हीही वाचले असतील की ज्याच्यामध्ये आईचं किंवा वडिलांचं भारतामध्ये निधन होतं आहे आणि त्यानंतर तिकडून सांगितलं जातं आहे की जे काय सोपस्कार असतील ते उरकून घ्या, आम्हाला वेळ मिळाल्यानंतर येतो. ज्या आईने तुम्हाला 9 महिन्यात तिच्या गर्भात वाढवलं, ज्या वडिलांनी आपले पाय झिजवले, त्यांनी कधीच सुखाचा विचार केला नाही, तिथं मात्र आपण काय करतो आहे,
त्यांना सहज असं विसरून जातो आहे. आणि मग हा स्वार्थीपणा जो आहे तो स्वार्थीपणा खऱ्या अर्थानं बाजूला ठेवायला पाहिजे. माणूसपणाचं पोषण व्हायचं असेल तर संवाद गरजेचा आहे. माणसाला माणसापर्यंत पोचवायचं असेल, माणसाला एकत्र आणायचं असेल तर संवाद हा गरज आहे. आणि म्हणून प्रवीण दवणे म्हणतात की माणसाचा संवाद हा खऱ्या अर्थानं धर्म आहे. आपण इतर जे वाद विवाद हे करतो त्याच्यापेक्षा माणूस म्हणून प्रत्येकाला बघितलं आणि माणसाशी संवाद साधत राहिला तर माणसाचा काय आहे तर संवाद हा खऱ्या अर्थानं धर्म आहे. आणि मग धर्मावर धर्मसंकट आलं म्हणजे खरं तर संवादावरच धर्मसंकट आलं तर माणसं माणसासारखी वागत नाही. संवाद संपले की आपोआपच काय होतं की तेढ निर्माण होते. आणि तेढ निर्माण झाली की माणूस माणसासारखा वागत नाही, त्याच्यावर पशुत्व जे आहे त्या आरूढ होतं आणि मग पशुसारखा व्यवहार त्याच्यामध्ये व्हायला लागतो. आणि म्हणून जेव्हा आपण संवादहीन होतोय तेव्हा कुठं थांबायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला कुठं थांबायचं. हे किती आपण विज्ञानाच्या आहारी जायचं आणि माणसांपासून लांब जायचं. सध्या बघा सगळ्या गोष्टी जर असतील तर त्या पुन्हा आपल्याला माणसाकडे नेणाऱ्या आहेत. म्हणजे विकेंड कुठे साजरा करायचा तर आपण एखाद्या मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये नाही साजरा करत, आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा यावं वाटतं. अगदी कुठंतरी आपलं गाव कुठंतरी खेड्यात असेल, वाड्यापाड्यात असेल तर आपल्याला असं वाटतं की शनिवार रविवार आपल्याला तिथं निवांत घालवायचं आहे. ह्याचं कारणच काय तर मुळात आपण जेव्हा शहरात राहतो आणि शहरात जातो त्यावेळी तिथली दगदग, तिथली धावपळ, रोजचं जे पळणं आहे ते काही काळासाठी आपल्याला थांबावं वाटतं. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही वेळ आहे एकमेकांशी संवाद साधण्याची, एकमेकांच्याबरोबर बोलण्याची, एकमेकांना सुखदुःखात सहभागी करून घेण्याची. अन्यथा त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम असे आहेत की एखादा मित्र उठतो, दुसऱ्या मित्राला मेसेज करतो, स्वतःचा फोटो पाठवतो, स्वतःच्या फोटोला हार घालतो आणि सांगतो की श्रद्धांजली. मित्रालाही वाटतं की असेल काहीतरी खुळसटपणाचं, पण नंतर काही वेळात बातमी येते की खरंच त्याने आत्महत्या केली. अरे त्या फोटोऐवजी त्याने कॉल केला असता आणि सांगितलं असतं, विचारलं असतं त्यानेही की नेमकं काय झालं आहे बाबा, इतक्या टोकाला तू का जातोस. काही क्षणापुरतं ते मरण थांबलं असतं आणि पुन्हा जगणं चांगलं झालं असतं. पण आपण संवादच करत नाही आहोत. आणि म्हणून जेव्हा आपल्याला ह्या नवीन जगाशी जुळून घ्यायचं आहे, म्हणजे एक सिनेमा मी बघितला होता 2050 लव्ह स्टोरी. त्या पिक्चरमध्ये त्यांनी सांगितलं आहे की भविष्यात काय होईल आणि काय काय बदल होईल. तर ज्या रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या आहेत त्या आकाशातून चालायला लागतील, का होणार नाही. म्हणजे अगदीच 20 वर्षापूर्वी जर आम्ही विचार केला असता की आमच्या हातात मोबाईलसारखं गॅजेट असेल आणि त्याच्यावरून जगभरात कुठेही माझे नातेवाईक जे विखुरलेले आहेत त्यांच्यावर मी व्हिडिओ कॉलने बोलू शकेन तर आपल्याला खुळंच ठरवलं असतं, वेड्यात काढलं असतं. पण आज ते शक्य होतं आहे. 2050पर्यंत हेही शक्य होईल. हे सगळं विज्ञान झपाट्याने, आधुनिकीकरण, जागतिकीकरण झपाट्याने वाढत असताना आपल्याला मात्र माणसाशी जवळीक साधायची आहे, माणसाला माणसांशी बांधून ठेवायचं आहे. नाहीतर मग मनोरुग्णांची संख्या वाढेल. जी देवळं आणि जी काही मंदिरं वगैरे जे आहेत इथं जे काही आज सध्या चाललेलं आहे हे सगळं पुन्हा वाढेल. नाहीतर आपण बघितलेलं आहे बाबा रहीम असेल, आणखीन जे सगळी आहेत त्यांच्यातून मग जे काही तयार झालं, जे काही घडत होतं हे असंच होतं की जिथं संवाद संपलेले होते आणि मग आपल्या अडचणी घेऊन आपण एखाद्या माणसाकडे जातो आणि तिथून आपण हतबल होऊन बाहेर पडतो. तर तेव्हा ही मनोरुग्णांची संख्या किंवा हतबलतेचं प्रमाण वाढायला नको असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर घर, शाळा, मंदिरं, लेखक असतील, कोणी लिहिणारे असतील, मीडिया असेल, कलावंत असेल, ह्या सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. आपापसातली जी स्पर्धा आहे ती स्पर्धा सगळ्यात समूळ नष्ट झाली पाहिजे. मीडियाने हा जो आपण स्वतःची इतरांपर्यंत पोचवणार आहोत ते चांगलं पोचवलं पाहिजे. हे सगळं जेव्हा होईल त्यावेळी ते म्हणतात की आपल्याला ती जी वेळ आहे ती वेळ सगळी जी आहे ती निघून जाईल. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयच तू करा. आणि मग केशवसुतांच्या ह्या ओळी आहेत आणि ते म्हणतात की आता कंबर बांधली पाहिजे. कंबर कधी बांधतो आपण जर आपल्याला नेटानं काम करायचं असेल तर. हे नेटानं काम करायचं आहे, कशाचं करायचं आहे तर संवाद साधण्याचं. मारा किंवा लढत मरा, आपण जिंकू किंवा मरू असं म्हटलं जातं. तर हे जिंकू किंवा मरू जे आहे ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. हे माणसासाठी करता आलं पाहिजे, माणूसपणासाठी करता आलं पाहिजे. आणि सत्वाचा जो उदय असतो आहे, चांगलं जे काय आहे, निर्मळ जे आहे, पवित्र आहे, जे तुमच्यासाठी पोषक पूरक आहे ते सगळं आपल्याला काय करायचं आहे त्याचा उदय करायचा आहे. चांगुलपण आणायचं आहे, माणूसपण आणायचं आहे. आणि म्हणून
ते आव्हान करतायत तुम्हाला, इमारती बांधणं फार सोपं आहे मित्रांनो. आपल्याला इमल्यावर इमले चढवता येतील. म्हणजे आज जगभरात ही स्पर्धा सुरू आहे की आमच्या देशात जर 100 मजली असेल तर तो सांगतो की आमच्या मजल्यात 150 मजली आहे. कोणतरी आता 300 मजलीसुद्धा बांधायला पुढे चालले. म्हणजे इमल्यावर इमले चढवता येतील, पण त्या इमल्यात राहणारी माणसं जी आहेत त्या माणसांचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. माणसांच्या आपल्याला जवळ पोचता आलं पाहिजे. माणसांशी संवाद साधता आला पाहिजे.